ही बघा एवढी अवस्था याची बाईची खराब आहे आणि ही आणलेलं आहे कमीत कमी जे मोफतमध्ये यांना एकदम अल्प दरात दिलेला आहे प्लॉट याला त्याच्या ॲग्रीमेंटमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2.5 लाख रुपयापर्यंत गरीब लोकांना फ्रीमध्ये करायला पाहिजे आणि आता यांचे ॲग्रीमेंट मी मान्य आयुक्तांना सांगणार आहे आणि जर ॲग्रीमेंटमध्ये असं असेल तर यांच्या विरोधात तक्रार करायला सांगणार आहे। ही बाई बघा एकदम अनकॉन्शियस झालेली आहे, काहीच माणुसकी नाही आहे इकडं बन हॉस्पिटलला। हे बघा अनकॉन्शियस झालेली बाई आहे। मान्य आयुक्त महोदय जर गरिबांसाठी इथं मोफत असेल आणि हे करत नसेल इलाज यांना आज यांनी पाठवून दिलेला आहे हाकलून दिलेला आहे का याच्यामधून हॉस्पिटलमधून डॉक्टर कोणीही बाहेर येत नाही तर यांच्यावर फौजदारी गुन्हा मान्य आयुक्त महोदय करा अशी मी विनंती करतो आणि आज तुम्हाला भेटायला येतो। हे बन हॉस्पिटलमध्ये काही लोक भाजलेले आहेत समाज मंदिर इल्टनपाडा आणि बन हॉस्पिटलवाले पहिले पैसे मागतात त्यांचे इलाज बिलाज काही करत नाही। बघा लहान लहान मुलं आहेत झुलसलेले आहेत अर्धा तासापासून 1 तासापासून इथं आहेत 3 तासापासून इथं बसलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा हा बन हॉस्पिटल सहयोग करत नाही आहे। ते गरीब आहेत म्हणून त्यांना अशा वाळेवर सोडलेलं आहे, त्यांना ॲम्ब्युलन्ससुद्धा दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्यासाठी देत नाही आहे। हे बघा आलेले आहेत नर्स कोणच बघत नाही आहे, बाहेर ठेवलं आहे यांना फक्त पैसे पाहिजेत 50,000 भरा नंतर आम्ही बघू असं यांचं म्हणणं आहे। आणि हे हॉस्पिटल गव्हर्नमेंटच्या सिडकोच्या म्हणजे जागेवर बसलेलं आहे। इथं प्रकल्पग्रस्त यांनी जी जागा दिलेली आहे ते जागेवर हे हॉस्पिटल आहे आणि याच्यामध्ये सिडकोकडून यांना मिळालेलं आहे कमी दरात एकदम अल्प दरात लोकांची सेवा करण्यासाठी। याच्यामध्ये गरिबांसाठी काहीच नाही आहे, फक्त 50,000 म्हणजे आता बघा 1 2 3 4 आहेत आणि हे 4ही लोक गरीब आहेत। अरे 50 म्हणजे 2 लाख रुपये आणणार कुठून? आतमध्ये अजून 2 आहेत तर या बन हॉस्पिटलवर कारवाई व्हायला पाहिजे। माननीय आयुक्त महोदय सिडकोचे MD यांनाही माझी विनंती आहे।